तर नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या विश्वाने इन्फॉर्मेशन या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आज एक आपण नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत की वीज बिल भरण्याबाबत नवीन नियम काय आहेत व त्याचं लॉग इन करणे बंधनकारक आहे का आणि कसं आहे. तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा, व्हिडिओमध्ये तुम्हाला समजून जाईल. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व आपल्या मित्रांना शेअर करा. तसेच व्हिडिओ कसा वाटला हा निश्चित कमेंट करून कळवा. आणि मित्रांनो, चॅनलला भरभरून सपोर्ट करा. तर मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत वीज बिल भरण्याबाबत माहिती. तर आपण वेळ न गमावता व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथे दिलेलं आहे की लॉग इन करणे बंधनकारक का. तर आपण यामध्ये पाहूया. तर इथे तुम्ही पाहू शकता, तुमचं वीज बिल तुम्हालाच दिसणार. पासवर्ड टाकून लॉग इन करावे लागणार. म्हणजे तुमचं जे आहे ते पासवर्ड टाकून लॉग इन करावं लागणार आहे. तुमचं वीज बिल तुम्हाला दिसणार आहे अशी इथे माहिती देण्यात आलेली आहे. इथे बघू शकता, महावितरणच्या वेबसाईटवरून वीज बिलाची PDF पाहण्यासाठी आणि डाउनलोड करण्यासाठी आता लॉग इन करणे बंधनकारक केले जाणार आहे. तर तुम्हाला PDF पाहण्यासाठी महावितरणची त्याच्या वेबसाईटवर जायचं आहे आणि तुम्हाला अगोदर लॉग इन करायचं आहे. ग्राहकांना प्रथम वेबसाईटवर नाव नोंदणी करावी लागेल. ग्राहक क्रमांक, मोबाईल नंबर किंवा ईमेल ID आणि पासवर्ड टाकूनच पुढे प्रवेश मिळणार आहे. हा निर्णय ग्राहकांची गोपनीयता राखण्यासाठी आणि सायबर सुरक्षेला बळकटी देण्यासाठी घेतलेला आहे. आणि पूर्वी केवळ 12 अंकी ग्राहक क्रमांक टाकून कोणालाही कोणाचे ऑनलाईन वीज बिल पाहता येत होते असं दिलेलं आहे. डाउनलोड करता येत होते. या प्रणालीमुळे बिलावरील संवेदनशील माहिती जसे की ग्राहकाचे नाव, पत्ता, वीज बिल भर, मासिक बिलाची रक्कम सर्वांना सहज उपलब्ध होत होती. यामधून गैरवापर टाळण्यासाठी इथे तुम्ही जे आहे ते पॉज करून पाहू शकता. इथे तुम्हाला नाव नोंदणी किंवा रजिस्टर करावं लागेल. ग्राहकांना आता महावितरणच्या वेबसाईटवर एकदाच नाव नोंदणी करावी लागणार आहे. त्यानंतर नाव नोंदणी करताना नोंदणीकृत मोबाईल किंवा ईमेलवर OTP येईल असं इथे दिलेलं आहे. तुमच्या मोबाईलवर किंवा ईमेलवर OTP येईल, ते OTP टाकायचं आहे. 1.5 लाख वीज बिल ग्राहक भरतात ऑनलाईन बिल. इथे जे आहे ते या ठिकाणी दिलेलं आहे. इथे पाहू शकता 1.5 लाख म्हणजे भरपूर मोठा आकडा जे आहे तो या ठिकाणी आहे. 1.5 लाख वीज ग्राहक भरतात ऑनलाईन बिल. नांदेड जिल्ह्यात सुद्धा सुमारे 1.5 लाख वीज ग्राहक दरमहा ऑनलाईन बिल भरतात. यापैकी मोठा वर्ग संगणक, स्मार्टफोनद्वारे महावितरणच्या वेबसाईटचा वापर करतो. तुम्ही देखील महावितरणच्या वेबसाईटचा वापर करून फॉर्म भरू शकता, हे वीज बिल भरू शकता. नवीन नियम लागू झाल्यानंतर या सर्व ग्राहकांना लॉग इन प्रणालीची सवय करून घ्यावी लागणार आहे. महावितरणने यासाठी टप्प्याटप्प्याने मार्गदर्शक सूचना देण्यासाठी तयारी केली असून ग्राहकांना नोंदणी प्रक्रियेची माहिती SMS व ईमेलद्वारे पाठवली जाणार आहे. त्यानंतर पूर्वी वीज बिल वेळेत न मिळाल्याने भरावा लागत होता दंड. जुन्या काळी मीटरची रीडिंग घेतल्यानंतर ठराविक दिवसानंतर वीज बिल छापून ते ग्राहकापर्यंत पोहोचते केले जात होते. बिलाचे वाटप करण्यासाठी खाजगी एजन्सीची नेमणूक करण्यात आली होती. अनेकदा ग्राहक उपलब्ध झाल्यास ते बिल दारात टाकून निघून जात होते, तर अनेकदा बिल पोहोचत नव्हते. त्यामुळे बिल वेळेत न मिळाल्याने विलंब शुल्काचा भुर्दंड सोसावा लागत होता. तर आता ऑनलाईनच तुम्हाला समजणार आहे बिल किती आलं आहे आणि किती भरायचं आहे. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करत जा. त्यानंतर इथे दिलेलं आहे ग्राहकांच्या माहितीची सुरक्षितता वाढणार. सायबर नवीन प्रणालीमुळे ग्राहकांच्या माहितीची सुरक्षितता वाढणार आहे. सायबर हल्ल्यांचा धोका कमी होईल आणि तृतीय पक्षाकडून होणाऱ्या गैरवापराचा आळा बसेल असे महावितरणचे म्हणणे आहे. याशिवाय लॉग इन केल्यानंतर फक्त बिलच नव्हे तर बिलावरील नाव बदलणे, तुम्ही काय काय करू शकता ते दिलेलं आहे. तर तुम्ही बिलावरील नाव देखील बदलू शकता. नाव बदलणे, वीज भार बदलणे, तक्रार नोंदवणे, पत्ता दुरुस्ती, वीज कनेक्शन संबंधीच्या अर्ज करणे यासारख्या अनेक ऑनलाईन सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध होतील. एकदा लॉग इन सुरू झाल्यानंतर वारंवार 12 अंकी ग्राहक क्रमांक टाकण्याची गरज राहणार नाही. एकदा जर तुम्ही लॉग इन केलेला असेल तर तुम्हाला 12 अंकी इथे पाहू शकता 12 अंकी ग्राहक क्रमांक टाकण्याची गरज तुम्हाला जे आहे ते पडणार नाही. त्यानंतर दुसरं दिलेलं आहे की फक्त युजर ID आणि पासवर्ड लक्षात ठेवून आवश्यक त्यावेळी सहज बिल पाहता किंवा डाउनलोड करता येईल. तिसरं आहे विजाचा भरणा देखील ऑनलाईन करता येणार आहे. वीज बिल देखील तुम्ही ऑनलाईन करू शकता. त्याच्यानंतर इथे दिलेलं आहे की लॉग इन करणे बंधनकारक असणार आहे. हे तुम्हाला मी व्हिडिओमध्ये म्हणलेलं होतं की लॉग इन करणे बंधनकारक का. तर इथे पाहू शकता आणि वाचू शकता.
ऑनलाईन बिल भरण्यासाठी मात्र लॉग इन करणे बंधनकारक नाही. पूर्वीप्रमाणेच फक्त ग्राहक क्रमांक टाकून आणि आवश्यक माहिती भरून थेट पेमेंट करता येईल. त्यामुळे केवळ पेमेंटसाठी वेबसाईटवर येणाऱ्या ग्राहकांना अतिरिक्त पायऱ्या चढाव्या लागणार नाहीत, असं या ठिकाणी दिलेलं आहे. तुम्ही बातमी जी आहे ती पॉज करून व्हिडिओ पूर्ण देखील वाचू शकता आणि पुन्हा एक वेळेस पाहू शकता. मी माझ्या पद्धतीने तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मित्रांनो, हे लोकमत वर्तमानपत्रावरची बातमी आहे. तुम्हाला व्हिडिओ हा कसा वाटला काय नाही हे निश्चित मला कळवा. आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याबगैर जाऊ नका. तर धन्यवाद मित्रांनो.